बहिणाबाई महोत्सव हा बहिणाबाई महोत्सव दिनांक 25 म्हणजे कालपासून या बहिणाबाई महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि 29 तारखेपर्यंत हा बहिणाबाई महोत्सव सागर पार्क या ठिकाणी आयोजित केलेला आहे। भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून हा बहिणाबाई महोत्सव जो असतो हा गेल्या 9 वर्षापासून सातत्याने हा इथं भरवला जातो आणि जवळपास 250 पेक्षा जास्त स्टॉल या ठिकाणी असतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे जळगाव जिल्हा हा खानदेशचा म्हटला जातो आणि खानदेशाचे जे खवय्यागिरी आहे, जे खाद्यपदार्थ आहे, संस्कृती आहे, ही या ठिकाणी दाखवली जाते। आपल्यासोबत काही युवक युवती जुडलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया। या बहिणाबाई महोत्सवाला तू आलेला आहेस, काय वाटतंय तुला? मला चांगलं वाटतंय। माझं नाव राम चौधरी आहे। इथं खाद्यपदार्थांची आपण म्हणजे कल्चरल एक्सचेंज होतं आहे, जसं की आधी पण झालेलं आहे। आणि इथं जसं नृत्य होतं आहे तर त्याची पण आपण म्हणजे आपल्याला आता नवीन मुले जसे आम्ही तर आम्हाला त्यांची माहिती भेटते। आता जसे खाद्यपदार्थ आहेत, बिबड्या, मग खापरावरची पुरणपोळी, त्याच्यामुळे लोकांना म्हणजे आमच्यासारख्या मुलांना म्हणजे स्पेशली तर आम्हाला त्याच्यामुळे कळतं आहे की आमचं कल्चर काय, खानदेशचं कल्चर काय। तर म्हणून याचा आनंद आहे मला आणि मी वर्षोवर्ष याच्यासाठी म्हणजे पूर्ण वर्ष मी या 5 दिवसासाठी थांबलेलो असतो की हे कधी येईल बा असं। निश्चितच पूर्ण वर्षाची या खानदेश महोत्सवाची पूर्ण वर्षभर वाट पाहत असतो आणि वेगवेगळ्या संस्कृती या युवकांना या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्यासोबत एक गृहिणी देखील जुडलेली आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तुम्ही बहिणाबाई महोत्सवामध्ये किती वर्षापासून येत आहेत आणि इथलं तुम्हाला स्पेशल काय वाटलं? ॲक्च्युली बहिणाबाई महोत्सव मी खूप ऐकून होते, पण माझं बहिणाबाई महोत्सवमध्ये यायचा हा पहिलाच प्रसंग आहे। म्हणजे ऐकलेलं खूप होतं की असं असो तसं आणि जाऊ जाऊ करत ते राहूनच जायचं। यावर्षी आता जस्ट पाहिलं मी आणि मी एंटर केलं की मला खूप छान वाटतं इथे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक महिलांना एका दिवसाचा आराम मिळतो छान जे की निश्चितच तुम्ही ज्या पद्धतीने घरी स्वयंपाकाचा तुम्हाला या ठिकाणी आराम मिळतो, पण त्याच्या पलीकडे विविध पदार्थांचं इथं रेलचेल असते। विविध पदार्थ या ठिकाणी यांनी या ठिकाणी स्टॉल लावलेले असतात। हे याच्यातूनही तुम्हाला काय मिळतं? याच्यातून मला एक गोष्ट खूप आवडते की व्हरायटी मिळते आणि चेंज मिळतो टेस्टमध्ये। आणि मेन म्हणजे सगळ्यांना इथे आपली स्किल दाखवण्याचा चान्स मिळतो। दॅट इज द बेस्ट थिंग। निश्चितच एक दिवसाची सुट्टी मिळते महिलांना आणि गृहिणी आपल्या परिवारासोबत या ठिकाणी येऊन आनंद साजरा करतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी बिबड्यांचा स्टॉल लावला आहे मावशीने। ओल्या बिबड्या आहेत, या ओल्या बिबड्यांचा स्टॉल या ठिकाणी लावला आहे आणि जवळपास 10 रुपयाला एक बिबडी ह्या मावशी विकता आहेत। मावशी तुम्ही काय सांगणार? या ठिकाणी ओली बिबडी विकतायत, काय सांगणार तुम्ही? कशा पद्धतीने ह्या बिबड्या बनवल्या जातात? असं गहू, ज्वारी, तांदूळ मिक्स करून म्हणजे 2 दिवस भिजू घालायचे आणि मग नंतर त्यांना दळून आणले की घाटा करून बनवायचे त्यांना। तुम्ही आजच ह्या बिबड्या बनवून ओल्या बिबड्या या ठिकाणी आणले? हो। आणि कितीला विकतात? 10 रुपयाची एक। 10 रुपयाची या ठिकाणी 10 रुपयाची एक बिबडी आहे। आणि त्या याच खानदेश बहिणाबाई महोत्सवाला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हजारोच्या संख्येने या बहिणाबाई महोत्सवामध्ये भाविक या ठिकाणी येऊन आपला परिवारासोबत एक आनंद मनवत आहेत। आणि आज सगळ्यात महत्त्वाचं 26 जानेवारी असून प्रजासत्ताक दिन 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या 75 वर्षाच्या औचित्यावर सुट्टी आणि सगळा जळगाव या ठिकाणी सुट्टीचा आनंद विविध स्टॉलवर आपली भेट देऊन आणि खाद्यपदार्थाचा आनंद घेऊन या ठिकाणी घेताना आपल्याला दिसत आहेत। त्याचप्रमाणे बहिणाबाई महोत्सवाच्या या मंचावरती विविध सांस्कृतिक गाणे कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा असेल, रांगोळी स्पर्धा असेल, मेहंदी स्पर्धा असेल, अशा विविध स्पर्धांचं आयोजन देखील केलं जातं। आपल्यासोबत अजून काही जण जुडलेले आहेत। तुम्ही बहिणाबाई महोत्सवाला किती वर्षापासून येत आहेत आणि तुम्हाला बहिणाबाई महोत्सवामधलं विशेष काय वाटलं? बहिणाबाई महोत्सवामध्ये सर्वात चांगल्या प्रकाराने मी बहिणाबाई महोत्सवाची ज्यापासून सुरुवात झाली पहिल्या वर्षापासून येतोय। आणि तुम्हाला या ठिकाणी काय कोणती गोष्ट आवडली आहे? इथे खाण्यापिण्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याचे सर्व वस्तू ज्या आहेत ते चांगल्या रिजनेबल भावात आणि घरगुती पद्धतीने मिळतात आणि चांगलं आहे म्हणजे मुलांनाही खायला मिळतं चांगलं काहीतरी आणि एका ठिकाणी भेटतं सर्वचं सर्व। निश्चितच एका छताखाली या सगळ्या वस्तू खायला मिळतात आणि या खाण्याचा आनंद सगळेजण घेत असतात। आपण बहिणाबाई महोत्सवाचा आनंद घेऊया। पाहत राहा स्पॉट न्यूज महाराष्ट्र, जळगाव।